ते आरामात आपण इथे याच्यामध्ये स्टोअर करू शकतो. आता मागे तुम्ही तर बघाल तर इथं किचन आहे. किचनला आपण काय केलं, इथे कंपल्सरी आपण HDMR आपण इथे शीट यूज केलेला आहे. इथं तुम्ही बघू शकताय सगळे HDMR शीट आपण इथे यूज केलेला आहे. का त्याचं रिझन सांगतो, कारण का आपण इथे ॲक्रेलिक यूज करणार आहे. ॲक्रेलिक हे आपण प्लायवरती पण लावू शकतो, पण आता डिपेंड आहे की कसं असतं की प्लायवरती आपण ॲक्रेलिक लावलं बसतंय, काही इश्यू नाही आहे त्याला. पण काही वेळेस काय होतं की थोडंसं प्लाय जो आहे त्याच्यामध्ये वेव्हीनेस असतात, कारण का ते कसं लाईव्ह मटेरियल आहे, त्यामुळे थोडंसं वेव्हीनेस असल्यामुळे थोडंसं ॲक्रेलिक पण त्याच्यावरती दिसून येतं. म्हणजे फिनिशिंग जी आहे ती थोडीफार फरक पडतं. आणि HDMR कसं हे डेड मटेरियल आहे, एकदम स्ट्रेट राहत आहे. ह्याची कॉस्टिंग जरा वाढते बरं का. हां, कारण का कसं असतं की प्लायवरती ॲक्रेलिक लावणं आणि HDMR वरती ॲक्रेलिक लावणं आहे, हे जरा थोडंसं कॉस्टली पडतंय. पण हे कसं दिसायला छान दिसतं, फिनिशिंग वगैरे खूप छान येते. तर आपण इथे HDMR यूज केलेलं आहे, पूर्ण वॉटरप्रूफ आहे. जेवढे तुम्ही ग्रीन कलरचं बघताय हे सगळे HDMR आहे. आणि आता आपले ॲक्रेलिक शीट पण आता आलेले आहेत. तर आता आपलं पेस्टिंगचं आता काम आपलं चालू आहे. आता आपण टूर घेऊया मास्टर बेडरूममध्ये. या.